वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप। जर पहिलं पद प्रधान असेल तर अव्ययीभाव समास, दुसरं पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास आणि दोन्ही पद महत्वाची आता मुळात इथं लंब म्हणजे लांबडा असं लक्षात ठेवू नका। लंब याचा अर्थ साष्टांग नमने हे माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य कोमा। कृष्ण, पिंग आणि अक्ष। गणेश स्तोत्र। साष्टांग नमने माझे गौरीपुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य कुमार साधती। प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे के दंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे के करते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नवते, सातवे विकट आचंद, आठवे धुमनवरते, नववे शि भालचंद्र, दहावे शि विनायका, अकरावे गणपती, बारावे शि गजानन। देवनामे यशी बारा तीन संध्या म्हणणाऱ्या रवी गिनमी नसते त्याला प्रभुत्व सर्व सिद्धी दे। विद्यार्थ्याला मिळ विद्या, धनाला मिळ धन, पुत्राला मिळ पुत्र, मोक्षाला मिळ गती। जपता गणपती गणपती स्तोत्र, सामासात हे फळ, एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीनं संशय। नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र, हे शूद्राने मराठीत पाठ्याने अनुवादले। विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, असा विद्यार्थ्याला विद्या देणारा विद्येचा देवता श्री गणेशाची 12 नावे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे। मित्रांनो, आज आपण बुद्धीची देवता श्री गणेशाची जी गणेश स्तोत्रामध्ये 12 नावं आहेत, त्या 12 नावांचा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या दृष्टीने कसा अभ्यास करायचा आणि त्या 12 नावांचा समास आणि संधी कसा होतो हे आपण बघणार आहे। तर चला आपण एक एक नावाचा विग्रह बघूया, त्या प्रत्येक विग्रहाचा अर्थ समजून घेऊया आणि गणेशाची 12 नावं समजून घेऊ। तर पहिलं नाव आहे मित्रांनो वक्रतुंड। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असं आपण बऱ्याच वेळेला ऐकलंय। पण त्यामधलं जे वक्रतुंड आहे ते वक्रतुंड म्हणजे काय, तर वक्र आणि तुंड अशा 2 शब्दांपासून हा शब्द तयार झालेला आहे। वक्र याचा अर्थ वाकडा किंवा वळलेला, वक्र याचा अर्थ वाकडा किंवा वळलेला, आणि तुंड याचा अर्थ मुख किंवा सोंड, म्हणजे ज्याची वळलेली सोंड आहे किंवा वाकडी सोंड आहे असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे वाकडी सोंड असलेला असा हा वक्रतुंड। आता हा जो वक्रतुंड आहे या वक्रतुंडचा समास कसा होतो तेही पाहूया। वक्र आणि तुंड या 2 शब्दांपासून तयार झालेला असल्यामुळे वक्र आहे तुंड ज्याची असा तो, वक्र आहे तुंड ज्याची असा तो। आपल्याला माहित आहे आपण समास 4 पद्धतीने बघतोय। जर पहिलं पद प्रधान असेल तर अव्ययीभाव समास, दुसरं पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास आणि दोन्ही पद महत्वाची असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही पद प्रधान नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास। आणि इथंही वक्र आणि तुंड या दोन्ही पदांना महत्व नसून तिसराच अर्थ निघतोय, तिसराच अर्थ आहे तो म्हणजे श्री गणेशा, म्हणून याचा समास होतोय बहुव्रीही समास। आणि हा बहुव्रीही समास जो आहे या बहुव्रीही समासामध्ये फोड होताना पुढे विभक्ती लागते, विभक्ती लागते म्हणून याला आपण विभक्ती बहुव्रीही समास असं म्हणतोय। आता विभक्ती बहुव्रीही समासाचे पुन्हा आपण 6 प्रकार पाहतोय। त्यामध्ये या विभक्ती बहुव्रीही समासामध्ये पुढे येणाऱ्या संबंधी सर्वनामाला, म्हणजे जो, जी, जे, ज्या हे जे संबंधी सर्वनाम आहे त्या संबंधी सर्वनामाला जी विभक्ती लागलेली असते त्याचंच नाव त्या विभक्तीला दिलं जातं। म्हणून या ठिकाणी ची म्हणजे षष्ठी विभक्ती लागली म्हणून याचं नाव आहे षष्ठी विभक्ती बहुव्रीही समास। आता यामध्ये मित्रांनो वक्र आणि तुंड हे 2 शब्द एकत्र आलेत आणि हे 2 शब्द वक्र आणि तुंड या दोन्ही शब्दांची जी विभक्ती आहे ती प्रथमा विभक्ती आहे, म्हणजे एकाच विभक्तीत दोन्ही पण आहेत, एकाच विभक्तीत दोन्ही पण आहेत म्हणून त्यांना समानाधिकरण बहुव्रीही समास असं म्हणतोय आपण। जर हे वेगवेगळ्या विभक्तीत असते तर याला आपण व्याधिकरण बहुव्रीही समास असं म्हटलं असतं। आता यामधला आपला हिंदू धर्माच्या दृष्टीने याचा भावार्थही समजून घेऊ। वक्रतुंडाचा अडथळ्यांना वळसा देणारा, भक्तांचे मार्ग सुलभ करणारा हा आकार, म्हणजे अडथळ्यांना वळसा घालून दूर करण्याचे सामर्थ्य गणेशामध्ये आहे म्हणून श्री गणेशाला वक्रतुंड असं नाव पडलं आहे। चला तर आपण दुसरा शब्द बघूया। मित्रांनो, आपण आता एकदंत या नावाचा अर्थ बघणार आहे। एकदंत असं नाव का पडलं तर एकच दात आहे म्हणून त्याला एकदंत असं नाव पडलं। दात म्हणजे 16, जो गणपतीला 16 दात आहे त्याला आपण एकदंत असं म्हणतोय। एकच एकमेव दंत म्हणजे दात किंवा 16
एक दात सोळा असलेला असा या शब्दाचा अर्थ होते. ओके, आता यामध्ये आपल्या मराठी व्याकरणाच्या दृष्टीनं आपण याचा समास ही पाहून घेऊया. समास बघताना मित्रांनो, एकच आहे दंत ज्याला असा तो, एकच आहे दंत ज्याला असा तो, म्हणजे इथं एक या शब्दालाही महत्व नाही आणि दंत या शब्दालाही महत्व नाही. तिसरा अर्थ निघतोय श्री गणेशा, म्हणून याला बहुव्रीही समास असं म्हणतात. आता हा बहुव्रीही समास झाला तर यामध्ये पुढे ला हा प्रत्यय लागलाय, म्हणजे विभक्ती प्रत्यय लागलाय, म्हणून हा विभक्ती बहुव्रीही समास आहे. आणि ही विभक्ती ला लागले म्हणजे सलाते सलानाते हे चतुर्थीचे प्रत्यय आहेत. सलाते सलानाते हे चतुर्थीचे प्रत्यय आहेत, म्हणून चतुर्थी विभक्ती बहुव्रीही समास असा याचा अर्थ होते. ओके, तर आता ही जी विभक्ती आहे एकच दंत, ही दोन्ही पण शब्द जे आहेत हे दोन्ही शब्द एकाच विभक्तीत आलेत, म्हणजे प्रथम विभक्तीत आलेत, एकाच विभक्तीत आलेत, म्हणून याला समानाधिकरण बहुव्रीही समास असं म्हणतात. आता याचा आपल्या हिंदू धर्माच्या दृष्टीनं भावार्थ पण समजून घेऊया. गणेशाच्या एका दाताचा तुटलेला आकार त्याच्या त्यागशीलतेचं प्रतीक आहे. महाभारत लिहिताना दात तुटला तरी त्याने लेखन थांबवलं नाही असा आपल्याला पुराणामध्ये उल्लेख पाहायला मिळतो. तो ज्ञान, त्याग आणि एकाग्रतेचं प्रतीक आहे. एक दंत म्हणजे सर्व अपूर्णता स्वीकारून ही पूर्णत्व साधणारा असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, श्री गणेशाचं तिसरं नाव आहे कृष्ण पिंगाक्ष. कृष्ण पिंगाक्ष म्हणजे काय? कृष्ण, पिंग आणि अक्ष या तीन शब्दांपासून कृष्ण पिंगाक्ष हा शब्द तयार झालेला आहे. कृष्ण, पिंग आणि अक्ष. कृष्ण या शब्दाचा अर्थ मित्रांनो काळा असा होतो. कृष्ण किंवा काळा किंवा काळसर असा त्याचा अर्थ आहे. आणि पिंग या शब्दाचा अर्थ पिंगट म्हणजे तपकिरी, पिवळसर, तांबूस असा त्याचा अर्थ होतो. आणि अक्ष म्हणजे डोळे, अक्ष म्हणजे डोळे. अशा तीन शब्दांपासून हा एक शब्द तयार झालाय कृष्ण पिंगाक्ष, ज्याचा अर्थ कृष्ण वर्ण किंवा काळसर पिंगट रंगाचे डोळे ज्याचे आहेत तो म्हणजे कृष्ण पिंगाक्ष. गणेशाचे डोळे पिवळसर आणि काळसर पिवळसर तांबूस रंगाचे त्याचे डोळे आहेत. त्यामध्ये समास ही समजून घेऊ. मराठी व्याकरणाच्या दृष्टीनं आपण मित्रांनो आता याचा समास ही समजून घेऊ. समास बघताना काळसर पिवळसर तांबूस आहेत डोळे ज्याचे असा तो, म्हणजे इथं काळसर पिवळसर या शब्दालाही महत्व नाही आणि डोळे या शब्दालाही महत्व नाही. तिसराच अर्थ निघतोय तो म्हणजे श्री गणेश, म्हणून याला आपण म्हणूया बहुव्रीही समास. ओके, आता हा बहुव्रीही समास आहे, पण हा बहुव्रीही समास, या बहुव्रीही समासामध्ये पुढे चे हा विभक्ती प्रत्यय लागलाय, चे हा विभक्ती प्रत्यय लागलाय, म्हणून याला म्हणतात विभक्ती बहुव्रीही समास. ओके, आता ही चे हा विभक्ती प्रत्यय, चाचीचे, चेचाची हे विभक्ती प्रत्यय हे षष्टीचे आहेत, म्हणून आपण याला म्हणूया षष्टी विभक्ती बहुव्रीही समास. आणि यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो काळसर आणि डोळे, काळसर पिवळसर तांबूस आणि डोळे हे दोन्ही जे शब्द आहेत हे दोन्ही शब्द एकाच विभक्तीत आहेत, म्हणजे प्रथमा विभक्तीत आहेत, म्हणून याला आपण समानाधिकरण बहुव्रीही समास असं म्हणतात. या शब्दाची मित्रांनो संधी सुद्धा होते, म्हणजे काही वेळेला एकाच शब्दाचे समास आणि संधी दोन्ही आपल्याला बघायला मिळू शकतात. संधी म्हणजे काय? सांधणे, जोडणे. दोन शब्द एकत्र येताना त्यामध्ये पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातला पहिला वर्ण हे दोन वर्ण एकत्र येऊन त्यापासून एक संधी तयार होते आणि आपण त्याला संधी किंवा सांधणे किंवा जोडणे असं म्हणतोय. आता यामध्ये कोणते शब्द एकत्र येतात ते समजून घेऊया. कृष्ण पिंग मध्ये शेवटी ग च्या शेवटी अ आहे, ग च्या शेवटी अ आहे आणि अक्ष मध्ये पहिला अ आहे. हा अ आणि हा अ दोन अ एकत्र आल्यावर तयार होतो आ. ही जी संधी आहे ही संधी स्वर संधी आहे, कारण दोन्ही पण स्वर आहेत, म्हणून यांना स्वर संधी असं म्हणतात. संस्कृतमध्ये यालाच अचसंधी किंवा विवृत संधी असंही आपण म्हणतोय. आता यामध्ये अ आणि अ हे दोन्हीही एकाच जातीचे आहेत, समान जातीचे आहेत, म्हणून समान जातीचे म्हणजे एकाच उच्चार स्थानातून तयार झालेले. अ आ हे एकाच उच्चार स्थानातून तयार झालेत, ई एकाच उच्चार स्थानातून तयार झालेत, उ एकाच उच्चार स्थानातून तयार झालेत, म्हणून
अ आ इ ई आणि उ ऊ या 3 जोड्या सजातीय मानल्या जातात. त्या दृष्टीनं अ आणि अ एकत्र आले म्हणून याला सजातीय स्वरसंधी असं म्हटलं जातं. आणि यामध्ये अ आणि अ एकत्र आल्यावर अ मधला दीर्घ घेतला जातो. दीर्घ कोण आहे? आ आहे. म्हणून आ घेतला म्हणून याला दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधी असंही म्हटलं जातं. कृष्ण पिंगाक्ष या नावाचा भावार्थ समजून घेऊया. हे डोळे शक्ती, गंभीरता, सामर्थ्य व तेजाचे प्रतीक आहेत. म्हणून कृष्ण पिंगाक्ष आपण श्री गणेशाला म्हणतो. मित्रांनो, आपण आता गजवक्त्र या श्री गणेशाच्या चौथा नावाचा अर्थ समजून घेऊया. ओम श्री गजवक्त्राय नमः. म्हणजे काय? गज म्हणजे हत्ती, गज म्हणजे हत्ती आणि वक्त्र, वक्त्र म्हणजे वदन, मुख किंवा चेहरा. म्हणजे ज्याला हत्तीचा चेहरा आहे असा हत्तीमुख असलेला, म्हणून गजानन. गजानन हे नाव सुद्धा अशाच पद्धतीनं आलेलं आहे. तर हत्तीमुख असलेला म्हणजे श्री गजानन, श्री गजवक्त्र. ओके, आता याचा आपण मराठीच्या दृष्टीनं समास बघू. मराठी व्याकरणाच्या दृष्टीने समास समजून घेऊया. गज वक्त्र, गजाचे आहे वक्त्र, वक्त्र म्हणजे मुख, गजाचे आहे मुख ज्याला असा तो. या ठिकाणी गज आणि मुख या दोन्ही शब्दांना महत्व नसून तिसराच अर्थ निघतोय. तो तिसरा अर्थ म्हणजे श्री गजानन किंवा गजवक्त्र. तर तिसराच अर्थ निघतोय म्हणून हा बहुव्रीही समास आहे. आता या बहुव्रीही समासामध्ये पुढे विभक्ती लागले, ला प्रत्यय लागलाय, विभक्ती प्रत्यय लागलाय, म्हणून हा विभक्ती बहुव्रीही समास आहे. आणि हा विभक्ती बहुव्रीही समास मध्ये जर तुम्ही बघितलात तर इथं ला म्हणजे सला ते सलानाते चतुर्थीचा प्रत्यय लागलाय, चतुर्थीचा प्रत्यय लागलाय म्हणून हा चतुर्थी विभक्ती बहुव्रीही समास आहे. आता यामध्ये जर लक्ष दिलात तर लक्षात येईल तुमच्या की गजाचे आणि वक्त्र हे दोन्ही शब्द दोन वेगवेगळ्या विभक्तीमध्ये आहे. म्हणजे इथं चे हा षष्टी विभक्तीत आहे आणि वक्त्र हा प्रथमा विभक्तीत आहे. हा षष्टी विभक्तीत आहे, हा प्रथमा विभक्तीत आहे. वेगवेगळ्या विभक्तीत असल्यामुळं याला आपण व्याधिकरण बहुव्रीही समास असं म्हणतोय. मागील शब्दांमध्ये बघितलं आपण समानाधिकरण बहुव्रीही समास झालाय, पण व्याधिकरण बहुव्रीही समास यामध्ये आपल्याला दिसतो. ओके, तर आपण यामध्ये आता भावार्थ समजून घेऊया. गजवक्त्र या नावाचा भावार्थ असा होतो, हत्तीचे मुख असलेला, प्रसन्नता, सामर्थ्य आणि सर्वांवर दयाळू दृष्टी दाखवणारा, शांतता, ज्ञान, सामर्थ्य व स्थैर्य व प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून आपण श्री गणेशाला पाहतो. तर असा आहे गजवक्त्र हे चौथं नाव. तर चला आपण आता पाचवं नाव बघूया. मित्रांनो, आपण आता श्री गणेशाच्या पाचव्या नावाचा अर्थ बघूया. लंबोदर. ओम श्री लंबोदराय नमः. मित्रांनो, लंबोदर हा शब्द लंब आणि उदर या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. आता मुळात इथं लंब म्हणजे लांबडा असं लक्षात ठेवू नका. लंब याचा अर्थ मोठा किंवा विशाल असं होतोय. लंब म्हणजे मोठा किंवा विशाल आणि उदर याचा अर्थ पोट. ज्याचं पोट मोठं आहे तो लंबोदर. म्हणजे श्री गणेशाचं मोठं पोट आहे म्हणून मोठं पोट असलेला म्हणून श्री गणेशाला लंबोदर असं नाव पडतं. आता याचा समास समजून घेऊ. लंब उदर या दोन शब्दांपासून तयार झाल्यामुळं मोठं आहे पोट ज्याचं असा तो, मोठा आहे पोट ज्याचं असा तो, यामध्ये मोठं म्हणजेच लंब आणि पोट म्हणजेच उदर या दोन्ही शब्दांना महत्व नसून तिसराच अर्थ निघतोय तो म्हणजे लंबोदर श्री गणेशा. आता हा तिसराच अर्थ निघतोय म्हणून हा होतोय बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये तुम्ही जर बघितला तर इथं पुढं विभक्ती प्रत्यय लागलाय, चे हा विभक्ती प्रत्यय लागलाय म्हणून यालाच आपण म्हणतोय विभक्ती बहुव्रीही समास. आणि ही कुठली विभक्ती लागले तर चाचीचे लागले. चाचीचे म्हणजे षष्टी विभक्ती लागले, षष्टी विभक्ती म्हणून षष्टी विभक्ती बहुव्रीही समास. आता मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की इथं मोठे आणि पोट हे दोन्ही शब्द एकाच विभक्तीत आहेत, म्हणजे प्रथमा विभक्तीत आहेत. प्रथमा विभक्तीत आहेत म्हणून याला आपण समानाधिकरण बहुव्रीही समास असं म्हणतोय. जर हे शब्द वेगवेगळ्या विभक्तीत असते तर आपण याला व्याधिकरण बहुव्रीही समास असं म्हटलो असतो. मित्रांनो, पुढे आहे संधी. आपण याची संधी पण बघूया. लंब आणि उदर या दोन शब्दांपासून लंबोदर हा शब्द तयार झालाय. हे होताना लंब या शब्दामधला ब मध्ये शेवटी अ आहे.
हा अ आणि ह्या ऊ मध्ये पहिला ऊ जो आहे हा अ आणि ऊ एकत्र येऊन तयार झाला ओ. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण ए ऐ ओ औ या 4 वर्णांना संयुक्त वर्ण असं म्हणतोय किंवा संयुक्त स्वर असं म्हणतोय. कारण का संयुक्त स्वर म्हणतोय? जो ओ आहे तो अ आणि उ यापासून तयार झालाय. अ आणि उ यापासून तयार झालाय म्हणजे इथं ही जी आहे ही स्वर संधी आहे आणि अ आणि उ हे दोन्ही पण स्वर आहेत म्हणून याला स्वर संधी किंवा अत संधी किंवा विवृत संधी असं म्हणतात. आणि यामध्ये जर बघितला तर अ आणि उ हे दोन वेगवेगळ्या उच्चारस्थानातून तयार होतात म्हणून यांना आपण विजातीय स्वर म्हणतोय. विजातीय स्वर म्हणतोय म्हणून हीच विजातीय स्वर संधी आहे. आणि अ आणि उ एकत्र आला की त्याचा ओ होतो. हे आपला त्याचा गुणच आहे. गुणच आहे म्हणून त्याला गुणादेश संधी असंही म्हटलं जातं. ओके, आता या लंबोदर या नावाचा भावार्थही समजून घेऊया. गणेशाचे विशाल उदर हे विश्वाचे प्रतीक आहे. त्याचं उदर म्हणजे पोट विशाल आहे तर ते विश्वाचं प्रतीक आहे. संपूर्ण जग त्याच्या उदरात सामावलेलं आहे. हे त्याच्या सहनशीलतेचं, धीराचं आणि सर्व जग धारण करण्याच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, हा झाला लंबोदर या 5व्या शब्दाचा अर्थ. मित्रांनो, श्री गणेशाचं 6वं नाव आहे विकट. हे बऱ्याच वेळेला फार मुलांनी ऐकलेलं नसेल. गणेश स्तोत्रामध्ये हे 6वं नाव आहे विकट. विकट याचा अर्थ वि आणि कट. वि म्हणजे विशेष, हा उपसर्ग आहे. उपसर्ग आणि प्रत्यय. जर शब्दाच्या आधी लागला तर तो उपसर्ग आणि शब्दाच्या नंतर लागला तर प्रत्यय. तसा तो शब्दाच्या आधी लागतो म्हणजे उपसर्ग आहे. वि हा उपसर्ग लागलाय. विचा अर्थ विशेष किंवा अनेक प्रकारे असा होतोय. आणि कट, कट याचा अर्थ आकृती किंवा स्वरूप असा आहे. आणि विशेष अशी आकृती आहे म्हणजे गणेशाची आकृती ही विशेष आहे. त्याचं जे देखणेपण आहे, चेहरा आहे किंवा त्याची जी मूर्ती आहे ती विशेष अशी आहे. अशा विशेष मूर्ती असल्यामुळं त्याला हे नाव पडलंय विकट. विकट या विशेष रूप असलेला असा त्याचा अर्थ होतोय. आणि याचा समासही समजून घेऊया मित्रांनो. समास असा होतोय वि आणि कट म्हणजे विशेष आहे स्वरूप ज्याचे असा तो. विशेष आहे स्वरूप ज्याचे असा तो म्हणजे विशेष आहे. आता यामध्ये विशेष या शब्दालाही फार महत्व नाही आणि स्वरूप या शब्दालाही फार महत्व नाही. तिसराच अर्थ निघतोय. तिसरा अर्थ आहे तो म्हणजे श्री गणेश. म्हणून इथं बहुव्रीही समास होतोय. बरोबर. आता हा बहुव्रीही समासामध्ये इथं शेवटी विभक्ती प्रत्यय लागलाय. विभक्ती प्रत्यय लागलाय म्हणून याला विभक्ती बहुव्रीही समास असं म्हणतात. आणि ही विभक्ती षष्टीची आहे, चाचीची आहे. षष्टी विभक्ती लागले म्हणून याला षष्टी विभक्ती बहुव्रीही समास असंही म्हणतात. आणि तुम्ही जर बघितलात तर विशेष आणि स्वरूप हे दोन्हीही प्रथमा विभक्तीत आहेत म्हणजे वेगवेगळ्या विभक्तीत नाहीत, एकाच विभक्तीत आहेत. एकाच विभक्तीत आहेत म्हणून याला समानाधिकरण बहुव्रीही समास असंही म्हणतात. तर हा आहे समास. तर आपण या श्री गणेशाच्या नावाचा म्हणजे विकट या शब्दाचा भावार्थही समजून घेऊया. सर्व अडथळ्यांशी लढण्यास सक्षम भयंकर सामर्थ्य असलेला गणेशाचे रूप कधी सहज सुंदर तर कधी विकट भासते. भक्तांसाठी हा विकटपणा म्हणजे संकट निवारणाची अद्भुत शक्ती आहे असा या विकट या शब्दाचा भावार्थ आहे. तर हा झाला 6व्या शब्दाचा अर्थ. तर मित्रांनो, चला आपण पुढचा शब्द बघूया. मित्रांनो, श्री गणेशाचं 7वं नाव आहे विघ्नराजेंद्र. ओम श्री विघ्नराजेंद्राय नमः. विघ्नराजेंद्र म्हणजे काय तर विघ्नराजेंद्र हा शब्द विघ्न आणि राजेंद्र या 2 शब्दांपासून तयार झाला. विघ्न म्हणजे अडथळा, अडथळे आणि राजेंद्र म्हणजे श्रेष्ठ राजा किंवा अधिपती. म्हणजे विघ्नांना जो अधिपत्याखाली ठेवतोय, विघ्नांच्यावर प्रभुत्व गाजवतोय असा हा विघ्नांचा श्रेष्ठ अधिपती म्हणजे विघ्न राजेंद्र म्हणजे श्री गणेश. मित्रांनो, या शब्दाचा आपण समास समजून घेऊया. समास समजून घेताना विघ्न राजेंद्र म्हणजे विघ्नांचा राजेंद्र असा त्याचा अर्थ आहे. तर विघ्नांचा राजेंद्र यामध्ये राजेंद्र या शब्दाला जास्त महत्व आहे. म्हणजे राजेंद्र या शब्दाबद्दल अधिकची माहिती विघ्नांचा या शब्दानं सांगितलेली आहे. म्हणजे दुसऱ्या पदाला जास्त महत्व आहे.
मित्रांनो, ज्यावेळी पहिल्या पदाला जास्त महत्व असतं त्यावेळी अव्ययीभाव समास होतो, दुसऱ्या पदाला जास्त महत्व असतं त्यावेळी तत्पुरुष समास होतो, दोन्ही पदाला जास्त महत्व असतं त्यावेळी द्वंद्व समास तयार होतो, आणि दोन्ही पदाला महत्व नसून तिसऱ्याच पदाचा अर्थ निघत असेल तर त्यावेळी त्याला बहुव्रीही समास असं म्हणतोय आपण. त्यामुळं इथं दुसऱ्या पदाला जास्त महत्व आहे म्हणजे उत्तर पदाला जास्त महत्व आहे म्हणून त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. आता यामध्ये दुसरं पद म्हणजे उत्तर पदाला जास्त महत्व आहे म्हणून उत्तर पद प्रधान समास असं होतो. आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर विघ्नांचा आणि राजेंद्र या दोन शब्दांमध्ये वेगवेगळ्या विभक्तीत आहे. ही प्रथमा विभक्ती आहे, ही षष्ठी विभक्ती आहे, म्हणून वेगवेगळ्या विभक्तीत आहेत म्हणून हा व्याधिकरण तत्पुरुष समास आहे. आता ह्या व्याधिकरण तत्पुरुष समासात विभक्ती तत्पुरुष समास असं म्हणतोय कारण यामध्ये विभक्ती लागली आहे, चा ही विभक्ती लागली. आणि जर काय व्याधिकरण नसता हा समानाधिकरण तत्पुरुष समास असता तर तो फक्त कर्मधारय झाला असता, कारण कर्मधारय समासातच दोन्ही पद एका विभक्तीत असतात. तर इथं वेगवेगळ्या विभक्तीत आहेत म्हणून हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. आणि लागले विभक्ती कुठली मित्रांनो? चा, म्हणजे षष्ठी विभक्ती लागली. षष्ठी विभक्ती लागले म्हणून हा षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास आहे. तर आपण याचा भावार्थ समजून घेऊया. अडथळ्यांचा राजा म्हणजे अडथळ्यांवर राज्य करणारा, त्यांचे नियंत्रण करणारा, भक्तांचे मार्ग सुलभ करणारा, विघ्नांवर नियंत्रण ठेवून भक्तांचे रक्षण करणारा असा श्री गणेश आहे म्हणून श्री गणेशाचं नाव आहे विघ्न राजेंद्र. मित्रांनो, आपण आता श्री गणेशाच्या 8व्या नावाचा अर्थ समजून घेऊया. 8वं नाव आहे श्री गणेशाचं धूम्रवर्ण. हा धूम्रवर्ण हा शब्द ही बऱ्याच मुलांनी ऐकलेला नसेल. धूम्र आणि वर्ण या दोन शब्दांपासून धूम्रवर्ण हा शब्द तयार झालाय. धूम्र याचा अर्थ धूर किंवा धुसर किंवा धुरकट असा होतो आणि वर्ण म्हणजे रंग, वर्ण म्हणजे रंग, धुसर रंगधारी असा याचा अर्थ होतोय. म्हणजे धुराचा किंवा धुसर असा त्याचा रंग आहे म्हणून धुसर रंगधारी असा धूम्रवर्ण या शब्दाचा अर्थ होतोय. तर याचा समास समजून घेऊया. समास समजून घेताना मित्रांनो, धूम्र वर्ण म्हणजे धुसर आहे वर्ण ज्याचा असा तो धुसर वर्ण आहे. श्री गणेशाचा जर रंग बघितला तर असा एक वेगळाच रंग आहे, अद्भुत रंग आहे आणि तो वेगळा रंग आहे, धुसर वर्ण आहे म्हणून त्याला धूम्रवर्ण ज्याचा आहे असा तो म्हणजे कोण? श्री गणेशा. म्हणजे यामध्ये धूम्रलाही महत्व नाही आणि वर्णलाही महत्व नाही, तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणून याला बहुव्रीही समास असं म्हणतात. आता यामध्ये इथं विभक्ती लागले म्हणून याला विभक्ती बहुव्रीही समास असं आपण म्हणतोय. आता ही विभक्ती कुठली लागली तर चाचीचे चेचाची. चाचीचे चेचाची म्हणजे षष्ठी प्रत्यय लागतोय. षष्ठी प्रत्यय आहे म्हणून षष्ठी विभक्ती बहुव्रीही समास असं याचं नाव आहे. आणि यामध्ये धुसर आणि वर्ण हे दोन्ही शब्द एकाच विभक्तीत आहेत म्हणजे प्रथमा विभक्तीत आहेत म्हणून याला समानाधिकरण बहुव्रीही समास असंही आपण म्हणतोय. तर हा झाला या शब्दाचा समास. आता आपण पाहूया याचा भावार्थ. धुसर रंगाचे गणेश हे अज्ञान व अंधकार दूर करणारे संयम व स्थैर्याचे प्रतीक आहेत. हे गणेशाचे ध्यानरूप आहे. धूर म्हणजे माईक जग, त्याच्या पलीकडे गणेश असतो म्हणून श्री गणेशाला धूम्रवर्ण असं म्हणलं जातं. हे झालं श्री गणेशाचं 8वं नाव. तर मित्रांनो, चला आपण श्री गणेशाच्या 9व्या नावाचा अर्थ समजून घेऊया. मित्रांनो, श्री गणेशाचं 9वं नाव आहे भालचंद्र. ओम श्री भालचंद्राय नमः. भालचंद्र या नावाचा अर्थ काय तो जरा समजून घेऊ. भाल म्हणजे कपाळ, भाल म्हणजे कपाळ आणि चंद्र चांदोमामा. भालचंद्र म्हणजे कपाळावर ज्याच्या चंद्र आहे असा भालचंद्र. ज्याच्या कपाळी चंद्र आहे, कपाळी चंद्र धारण करणारा असा भालचंद्र या शब्दाचा अर्थ होतो. आता याचा समास समजून घेऊ. भाल चंद्र, चंद्र आहे कपाळावर म्हणजे भालावर, चंद्र आहे कपाळावर भालावर ज्याच्या असा तो म्हणजे श्री गणेशा असा तिसरा अर्थ निघतोय. म्हणजे चंद्र या शब्दालाही इथं महत्व नाही आणि कपाळ या शब्दालाही महत्व नाही, तिसराच अर्थ निघतोय म्हणून हा बहुव्रीही समास आहे. आणि इथं इथं चा ही विभक्ती लागले म्हणून विभक्ती बहुव्रीही समास आणि षष्ठी विभक्ती लागले म्हणून षष्ठी विभक्ती बहुव्रीही समास असा आहे. आता इथं जर बघितला तर चंद्र आणि कपाळावर, आता या ठिकाणी दोन्ही बघितला तर विभक्ती वेगवेगळी आहे. म्हणजे इथं चंद्रला विभक्ती प्रथम आहे आणि कपाळावर या ठिकाणी कपाळावर या शब्दाची विभक्ती लागलेली नसली तरी
शब्दयोगी अव्यय लागतंय आणि माहीत आहे आपल्याला शब्दयोगी अव्यय कधी कधी विभक्तीचं काम करतात, त्यावेळी आपण त्याला विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असंही म्हणतोय. त्यामुळे ही विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय आहे. तर इथं चंद्र प्रथमा विभक्तीत आहे आणि वर हे शब्दयोगी अव्यय लागलंय, म्हणून याला वेगवेगळ्या विभक्तीत आहेत, म्हणून याला व्याधिकरण बहुव्रीही समास असं आपण म्हणतोय. तर हा झाला याचा समास. तर आपण बघूया भावार्थ. कपाळावरील चंद्र हे ज्ञान, शांतता व शीतलतेचे प्रतीक आहे. चंद्र हा शीतलतेचं प्रतीक आहे आणि तो शीतल चंद्र, भालचंद्र कपाळावर लावून फिरतोय, कपाळावर धारण करतोय, म्हणून त्याला नाव पडलं भालचंद्र. हे झालं श्री गणेशाचं 9वं नाव. तर चला मित्रांनो, आपण श्री गणेशाच्या 10व्या नावाचा अर्थ समजून घेऊ. मित्रांनो, श्री गणेशाचं 10वं नाव आहे विनायक. विनायक नायक. ओम श्री विनायकाय नमः. मित्रांनो, वि हा उपसर्ग आहे आणि नायक म्हणजे नेता किंवा मार्गदर्शन करणारा, नेणारा, मार्गदर्शन करणारा. श्री गणेश हा आपल्या सर्वांना मार्गदर्शक असतो, म्हणून विनायक म्हणजे विशेष असा नायक असा या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे सर्वांचे नेतृत्व करणारा, विशेष मार्गदर्शन करणारा, अग्रणी, प्रमुख देवता असं या श्री गणेशाचं नाव आहे, म्हणून श्री गणेशाला विनायक असं म्हणलं जातं. तर याचा समास समजून घेऊया. विनायक विशेष असा नायक. आता विशेष असा नायक इथं जर बघितलात तर मित्रांनो, नायक आणि विशेष, नायक बद्दल विशेष माहिती सांगते. कसा आहे नायक? विशेष आहे. म्हणजे नायक हे विशेष आहे आणि विशेष हे विशेषण आहे. विशेषण हे विशेष हा शब्द विशेषण आहे आणि नायक हा शब्द विशेष आहे. आणि ज्यावेळी मित्रांनो विशेषण आणि विशेष असा संबंध येतो किंवा विशेष हे प्रथमा विभक्तीत आहे आणि नायक हे प्रथमा विभक्तीत आहे, दोन्हीही एकाच विभक्तीत येतात, त्यावेळी कर्मधारय समास होत असतो. बरोबर. म्हणजे आता यामध्ये जर बघितलं तर नायक या शब्दाला महत्व आहे. नायक, नायक बद्दल विशेष माहिती सांगितली. कसा आहे नायक? विशेष आहे. म्हणजे दुसऱ्या पदाला महत्व आहे, उत्तर पदाला महत्व आहे, म्हणून याला तत्पुरुष समास असं म्हणतात, म्हणजेच उत्तरपद प्रधान असं समास म्हणतात. आता यामध्ये विशेष आणि नायक हे दोन्हीही एकाच विभक्तीत आहेत, म्हणून याला समानाधिकरण तत्पुरुष समास असं म्हणलं जातं. आता हे समानाधिकरण तत्पुरुष समास आहेत, एकाच विभक्तीत आहेत, याचा अर्थ हे कर्मधारय समास पण आहे. बरोबर. म्हणजे तत्पुरुष समासाचाच प्रकार आहे. कारण आपल्याला माहित आहे समास फक्त 4च आहेत. पहिलं पद प्रधान असेल अव्ययीभाव समास, दुसरं पद प्रधान असेल तत्पुरुष समास, दोन्ही पद महत्वाची असतील तर द्वंद्व समास, दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास. त्यामुळे 4च प्रकार आहेत. त्या 4 प्रकारातला तत्पुरुष समासातलाच भाग आहे कर्मधारय समास. कर्मधारय समास का म्हणायचं तर दोन्ही पण पद एकाच विभक्तीत असतील तर त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो. किंवा विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय अशा 2 प्रकारचा जर संबंध असेल, विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय असा संबंध असेल तर आपण त्याला कर्मधारय समास असं म्हणतोय. त्यामुळे हा कर्मधारय समास आहे आणि या कर्मधारय समासामधलं हे पद विशेषण आहे, म्हणून याला विशेषणत्व सूचक कर्मधारय समास असं म्हणलं जातं. विशेषणत्व सूचक कर्मधारय समास. आणि विशेषणत्व सूचक कर्मधारय समासाचे पुन्हा 3 भाग पडतात. जर पहिलं पद विशेषण असेल तर विशेषण पूर्वपद कर्मधारय समास, दुसरं पद विशेषण असेल तर विशेषण उत्तरपद कर्मधारय समास आणि दोन्ही पद विशेषण असतील तर विशेषण उभयपद कर्मधारय समास. म्हणजे मित्रांनो इथं विशेषण पहिल्यांदा आलंय, पूर्वपद विशेषण आलंय, म्हणून इथं विशेषण पूर्वपद कर्मधारय समास होतो. ओके मित्रांनो, हा झाला या शब्दाचा समास. आता बघूया मित्रांनो याचा भावार्थ. विनायक म्हणजे अद्वितीय नेता, मार्गदर्शक, सर्वांचा अधिपती, तोच प्रारंभाचा देव, विघ्नहर्ता व कल्याणाचा अधिपती म्हणून पूज्य मानला जातो. असा हा विनायक हे होतं श्री गणेशाचं 10वं नाव. तर चला मित्रांनो आपण श्री गणेशाच्या 11व्या नावाचा अर्थ समजून घेऊया. मित्रांनो श्री गणेशाचं 11वं नाव आणि जे सगळ्यांना जास्त परिचयाचं नाव आहे, सगळ्यांच्या आवडतं नाव आहे असं हे नाव आहे, ते म्हणजे गणपती. गणपती म्हणजे गणांचा पती. गणांचा, गण म्हणजे लोक. आपल्याला माहित आहे आपण गणतंत्र, लोकतंत्र
आपल्याला चांगलंच माहीत आहे, कारण भारत हा सर्वात महान गणतंत्र गणराज्य असणारा देश आहे. म्हणून या गण म्हणजेच लोक आणि पती म्हणजे रक्षण करणारा, पालन करणारा. म्हणजे पालन करणे, पती हा शब्द पालन करणारा, रक्षण करणारा, स्वामी आणि मालक अशा अर्थानं आलेला आहे. तर गण म्हणजे लोक आणि पती म्हणजे पालन करणारा, म्हणजे लोकांचे पालन करणारा, गणांचे पालन करणारा, जनतेचं पालन करणारा असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे गणांचा स्वामी, गणांचा अधिपती. ओके, आता याचा समास समजून घेऊ मित्रांनो. गणांचा पती म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर इथं पती या शब्दाला जास्त महत्व आहे, म्हणजे दुसऱ्या पदाला जास्त महत्व आहे. पतींबद्दल विशेष माहिती सांगितलंय. तो स्वामी आहे. कुणाचा स्वामी आहे ती एक्स्ट्राची माहिती आहे, जादाची माहिती आहे, अधिकची माहिती आहे. तर तो आहे गणांचा पती, म्हणून हा दुसऱ्या पदाला महत्व आहे, म्हणून हा आहे तत्पुरुष समास. आणि यामध्ये जर बघितला बाळांनो तर दुसरं पद म्हणजेच उत्तर पद, म्हणून त्याला म्हणतोय आपण उत्तरपद प्रधान समास. आता यामध्ये गणांचा आणि पतीचा इथं लागलाय चा, म्हणजे ही षष्टी विभक्ती आहे आणि ही प्रथमा विभक्ती आहे. पती हा प्रथमा विभक्तीमध्ये आहे आणि गणांचा हे षष्टी विभक्तीमध्ये आहे, म्हणजे वेगवेगळी विभक्ती लागली, म्हणून याला आपण व्याधिकरण तत्पुरुष समास असं म्हणतोय. आणि मित्रांनो इथं विभक्ती लागली म्हणून विभक्ती तत्पुरुष समास आहे. पण कुठली विभक्ती लागली तर चा, षष्टी विभक्ती लागली, म्हणून हा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास आहे. ओके, ही हा झाला गणपती या शब्दाचा समास. तर मित्रांनो त्याचा भावार्थ पण समजून घेऊ. देवगणांचा स्वामी म्हणून श्री गणेश सर्व कार्यामध्ये आधी पूजले जातात. गणांचा स्वामी म्हणून त्याचा प्रभाव सर्वांवर आहे. गणांचा तो संरक्षक आणि अधिपती आहे. गणपती हे सर्वात लोकप्रिय नाव आहे. तर हे होतं श्री गणेशाचं 11वं नाव. तर मित्रांनो आपण आता गणेशाच्या 12व्या नावाचा अर्थ समजून घेऊया. 12वं नाव आहे गजानन. ओम श्री गजाननाय नमः. गजानन हा शब्द गज प्लस आनंद यापासून तयार झालेला आहे. गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे मुख किंवा चेहरा. गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे चेहरा, म्हणजे हत्तीचा चेहरा असणारा तो गजानन. म्हणजे हत्तीचं ज्याला मुख आहे म्हणून त्याला हत्तीमुख असलेला श्री गजानन असं म्हणलं जातं. आता याचा आपण समास समजून घेऊया. गज आनंद म्हणजे गजाचे आहे आनंद ज्याला असा तो. गजाचे आहे आनंद म्हणजे मुख. गजाचे आहे आनंद ज्याला असा तो कोण? श्री गणेश. म्हणजे तिसरा अर्थ निघतोय, तिसराच अर्थ निघतोय. म्हणून गज या शब्दालाही महत्व नाही, आनंद या शब्दालाही महत्व नाही, तिसराच अर्थ निघतोय, म्हणून हा आहे बहुव्रीही समास. इथं मित्रांनो ला हा प्रत्यय लागलाय. ला हा प्रत्यय लागलाय म्हणून हा विभक्ती बहुव्रीही समास आहे. आणि ला ही विभक्ती सला ते सलानाते म्हणजे चतुर्थी विभक्ती आहे, म्हणून ही चतुर्थी विभक्ती बहुव्रीही समास आहे. आणि जर तुम्ही बघितलात तर लक्षात येईल इथं चे लागलाय म्हणजे षष्टी विभक्ती आहे आणि आनंद हा शब्द प्रथमा विभक्तीत आहे. हा षष्टी विभक्तीत आहे, हा प्रथमा विभक्तीत आहे. म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या विभक्तीत आहे. दोन्ही वेगवेगळ्या विभक्तीत असतील तर त्याला आपण व्याधिकरण बहुव्रीही समास असं म्हणतोय. आणि जर दोन्ही एकाच विभक्तीत असतील तर त्याला मी समानाधिकरण बहुव्रीही समास म्हणलो असतो. इथं दोन्ही वेगवेगळ्या विभक्तीत आहेत म्हणून याला व्याधिकरण बहुव्रीही समास असं म्हणतात. मित्रांनो या शब्दाची संधी काय होते तेही आपण पाहून घेऊया. गज या शब्दामध्ये शेवटी अ आहे आणि आनंद या शब्दामध्ये सुरुवातीला आ आहे. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ आणि शेवटच्या शब्दातला पहिला वर्ण आ, हे दोन्ही एकत्र येऊन तयार झाला आ. अ आणि आ एकत्र तयार होऊन होतोय आ. आता माहित आहे आपल्याला अ आणि आ हे दोन्ही सुद्धा एकाच उच्चार स्थानातून तयार झालेले आहेत. एकाच उच्चार स्थानातून तयार झाले आहेत आणि दोन्ही पण स्वर आहेत. दोन्ही स्वर आहेत म्हणून ह्याला आपण म्हणतोय स्वर संधी, अच संधी किंवा विवृत संधी. कारण स्वर संधीलाच अच संधी म्हणतात, स्वर संधीलाच विवृत संधी म्हणतात. म्हणजे स्वर संधी एकाच उच्चार स्थानातून तयार झाले म्हणून ह्याला आपण सजातीय स्वर संधी म्हणतोय. कारण अ आ इ ई आणि उ ह्या तीन जोड्या सजाती आहेत. इतर जोड्या जर लावल्या अ रू अ ई किंवा आ उ असल्या जर उलट्या सुलट्या जोड्या लावल्या तर जोड्या लावल्या तर त्या होतात विजातीय. ह्या जोड्या एकाच उच्चार स्थानात तयार झालेल्या आहेत म्हणून याला सजातीय स्वरसंधी असं म्हणतात.
आणि या दोघांना एकत्र आल्यावर यातला दीर्घ घेतलं जातं, दीर्घ आय म्हणून आ घेतलं जातं, म्हणून त्याला दीर्घत्व संधी असं म्हणतात. आणि यामध्ये दीर्घाचा आदेश झालाय म्हणून दीर्घादेश संधी असं हे याचं नाव आहे. तर ही होती संधी. आता याचा भावार्थ समजून घेऊया. तर या नावाचा भावार्थ आहे हत्तीचे मुख असलेला, हत्तीप्रमाणे स्थैर्य, सामर्थ्य व भव्यता यांचे द्योतक हे गणपतीचे सर्वात ओळखले जाणारे रूप आहे. हत्तीचे मुख ज्ञान व सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि या रूपातच नेहमी आपण गजाननाच्याच रूपात आपण गणपतीला नेहमी बघत आलोय. आणि हाच गणेश श्री गणेश आहे, बुद्धीचा देवता आहे. आणि म्हणून आज आपण त्या बुद्धीच्या देवताकडून समास आणि संधी त्याच्याच नावाचा वापर करून समास आणि संधी हे शिकण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, ही होती श्री गणेशाची 12 नावं. या श्री गणेशाच्या 12 नावांचा म्हणजे गणेश स्तोत्रामध्ये जी फक्त 12 नावं आलेत, गणेश स्तोत्रामधल्या 12 नावांचा आपण उल्लेख इथं बघितलेला आहे. इथं आपण त्याची समास आणि संधी पाहिला आहे. अशी श्री गणेशाची भरपूर नावं आहेत, पण त्यामध्ये श्री गणेशाची साधारण 108 नावांचा जास्त वापर केला जातो. ही 108 नावं जर तुम्हाला हवी असतील किंवा त्यांचा अर्थ माहीत पाहिजे असेल, त्याची संधी समास याच पद्धतीचा जर व्हिडिओ आपल्याला हवा असेल तर खाली कमेंट करा. आणि तुम्हाला एखाद्या वेगळ्या नावाचा श्री गणेशाच्या किंवा इतर कोणत्याही नावाचा तुम्हाला अर्थ माहीत पाहिजे असेल तर त्यासाठी कमेंट करा. त्या नावाच्या अर्थाचा व्हिडिओ उपलब्ध करून देईन. तर आज आपण 12 नावांचा समास आणि संधी पाहिला. श्री गणेशाची 12 नावं आपल्याला आवडली असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.